हॅलो. हॅलो ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. मला अनुभव शेअर करायचा आहे. कुठून बोलताय सांगायचंय? मी सांगते की मी पेठवाड बोलते, विजयवाला पाटील, हा हा. कोल्हापूर. हा, कोल्हापूर जिल्हा. तुम्हाला भगत ताईंनी सांगितलं असेलच. हो हो, सांगितले. हा हा हा. सांगितलं ना. मी 2-3 वेळा फोन, त्यांचाही फोन लागत नव्हता आणि तुमचेही फोन लागत नाही. अच्छा. लागत नव्हते. हा मग हा. त्यांना तो एक फोन केला. हम्म. त्या पडल्या होत्या, लागलं होतं त्यांना, त्या आजारी होत्या, म्हणून मी म्हटलं उचललं नाही. मग अरे बापरे. बरं त्या झालं सांगितलं. हां. त्या पडलेल्या आहेत. त्या म्हटल्या, "मी आजारी आहे. मी इंजेक्शन घेतले, औषध, माझा पाय हे झालेला आहे. त्यामुळे बापरे मी." बापरे. हो. म्हणून मी तुम्हाला तुमचा फोन उचलत नव्हते. अच्छा. मग मग मला असं माझा अनुभव सांगते मी. हा, अक्षय सांगा. तृतीये दिवशी मी दरवाजा झाडत होते. काय हम्म. झाडाची पानं पडलेली होती. त्या पानात की नाही एक असा छोटासा सापाचं पिल्लू बसलं होतं. अय्या. होय. बापरे. आणि मी ते झाडत गेले. मी म्हटलं, एवढा मोठा सरडा कसा इथं बसलाय? असं अय्या. म्हणून झाडल्यात. हो. असं हम्म. झाडल्यानंतर ते पळायला लागलं. पळाल्यानंतर मी मुलांना हाक मारलं आणि म्हटलं, "ए, सापाचं पिल्लू आहे, मारू नका, अक्षय तृतीया आहे हा आणि त्याला सोडून द्या." तर हा त्यांनी बाहेर नेऊन सोडून दिलं. हा हा पण हा. परत दुसऱ्या वेळा आल्या, दुसरे केले, दुसरे परत लोटत गेले, तर दुसरं आणि एक पिल्लू दिसलं. अय्या. हं. हा असं तांबडं हिरवं होतं आणि वरती पुढं डोकं मोठं होतं, काळा टिपका होता. हा हा हं. हा हा. आणि 6 इंची असं असेल, पिल्लूच होतं लहान. बाई ग. हा हा हा. मग ते दोन्ही सोडून दिलेत. हा मला स्वामींचा अनुभव. म्हणलं, स्वामींना मी एक दिवस म्हटलं होतं, "स्वामी, मला तुम्ही अनुभव देतच नाही." हा हा तो हा. पण हे झालं. हा, परत एक दिवस असं झालं, की हम्म. रात्री माझा नातू 1-1:30 वाजता येतो. कधीतरी फिरून खेळून हे करून येतो. तर अच्छा. हा तो एक दिवस गेला नाही आणि तो झोपला होता घरात. हा हा तर रात्रीचं त्याचा मला आवाज आला. हा म्हणून मी त्याला दार उघडायच्या अगोदर म्हटलं, "तू साईच आहेस ना? साईच आहेस ना?" तर, "होय, मी साईच आहे." हा मग मी हा दार उघडलं, तर हा एक छोटासा मुलगा काय हा. आणि त्याच्यामागे माझा नातू. तो आला आत असा, हम्म. माझ्याकडे बघितलं आणि आत देवाच्या खोलीत तिकडे गेला देवाकडे. हा आणि तो ह्यानं कुलूप लावलं आणि परत आत गेला. हा म्हणजे हा. स्वामीच आले. आई ग. होय. आणि एक असं होतं जून-मार्चमध्ये महिन्यामध्ये माझा मोठा मुलगा बॅडमिंटन, त्याची मुलगी बॅडमिंटन खेळते. हा हा हा. ती ती एक्सपर्ट आहे फार. ह्याच्यात जाते बाहेर, खेळायला जाते लांब-लांब अशी. हा हा मग हा हा. त्या दिवशी कोल्हापूरला ते खेळायला गेले होते. बरं 10:30 बरं. वाजले तरी आले नाहीत. हा हा तर हा. मग मी म्हटलं माझ्या सुनेला, "अगं, 10:30 वाजले तरी आले नाहीत. जरा फोन करतो बघ." तर, हा "नाही, हा. यायला लागलेत, रस्त्यात आहेत, घरी यायला लागलेत." असं. आई बरं, ग. बरं. मी जेवून आले आणि ते वडगावला असं कोर्ट आहे. हा कोर्ट. त्या कोर्टाला तिथं थोडंसं वळण आहे. त्या वळणाजवळ हा आल्यानंतर पहिला एक कुत्रं आलं आडवं, हा हा. गाडीवरनं येताना. मग त्याला पार करून पुढं आल्यानंतर दुसरं एक कुत्रं आलं. अगं बाई. हा हा हो, त्या कुत्रं त्याला लागलं. हा. मागची मुलगी होती ती पडली, अय्या. फेकली गेली हा रस्त्यावर. आणि हा मोठा मुलगा होता ना, तो फरकडत लांब गेला. हा हा त्याला काही लागलं नाही, गुडघ्याला आणि हाताला लागलं. हा. आणि मुलगी ती फेकली, मुलगीला लागलं डोक्याला. बापरे. हायवे आहे कोल्हापूर, सांगली, तासगाव असा हा रोड आहे मोठा. हा 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 तर त्यावेळी 10:30च्या सुमाराला कोणी नव्हतं म्हणून बरं. जरी हा. गाड्या गेल्या तर लांबून अशा बाहेरून गेल्या, पण उचलायला कोणी तयार नाही अगं असं. बाई. हा मग माझा नातू दुसरा होता, तो त्याच्या पाठीमागेच होता. हा तो पण आला आणि ओरडायला लागला, "माझी बहीण आहे, माझी बहीण आहे." मला तो माझा मुलगा मोठा काय म्हटला, "अरे, ओरडू नकोस, घरी फोन कर." हा हा मग हा. जवळ आलं, गाडी घेऊन कोणतरी येईल आणि आपल्याला दवाखान्यात ॲडमिट करतील. आई मग त्यानं ग. फोन मित्रांना ते केलं सगळ्या. हा आणि हा मग ते सगळे जमले आणि मग एक बाई अशी गाडी घेऊन येत होती. ती हा. म्हटली, "थांबा, इथं काय झालंय बघूया." ती हे कागलला निघाली होती तिकडे. तर ती अच्छा म्हटली, अच्छा. "नाही, मला वडगावलाच जायचं आहे." परत ती आली. तिथं आल्यानंतर तिनं बघितलं. तिनं उचललं, गाडीत घातलं आणि दवाखान्यात ह्या सगळ्यांना घेऊन आली. ओ. बरं, भोवतीचे लोकं होते, कुणी हम्म. हे केलं नाही. त्याच्या अगोदर असं झालं, एक मांजर होतं आमच्याकडे, तांबडं असं, बरेच वर्ष झाली होतं. अच्छा अच्छा. हा हा बोका असा होता. तो हा नेहमी घरात नाही ना तिथं हे करायचा, आधी हा असायचा. तर तो त्याच्या अगोदर 15 दिवस
तो हा. घरातून गेला, तो परत आलाच नाही. अगो बाई. हा. हो, हो. तो गेला 15 दिवस. हे जे पडायच्या अगोदर तो 15 दिवस घरातून 15 दिवस किंवा महिना असं. म्हणजे गेला ओ. तो परत आला नाही. त्याच्या अंगावर म्हणजे माझ्या मनात काय आलं, हा. की स्वामींनी त्याच्याकडे घालवलं ह्याच्यावर येणार होतं. ते त्या हो मांजरावर गेलं. हो हो. खरंय खरंय. हो आणि असं झालंय बापरे. माझं माझं एक डोळ्याचं ऑपरेशन केलंय काय. हा माझ्या डोळ्याला एक होल होतं. पडद्याला होल पडलं होतं छोटंसं. हा मग हा हा. डॉक्टर काय म्हटले, ते ऑपरेशन करून सगळं केलं पाहिजे. माझं वय 70च्या पुढे आहे. अरे 76, बापरे. 77 हो. अरे बापरे, वाटत नाही असं बोलल्यावरून. किती असं छान बोलताना बोलताय तुम्ही. वाट वाटत नाही काय? हा बरं 77, 78 वय आहे माझं. 77 तर आहेच. हा तर हा तर मी अशी मग ते मी नाही म्हणत होते मोठ्या मुलाला. तो म्हटला, "नाही करू बघूया आपण. हा हा तुला दिसतंय ना?" मला दिसतंय म्हटलं. हा. पण पास होत असेल तर करून टाकूया. कशाला उगाच हे करतेस? बरं बरोबर. म्हटलं, "ठीक आहे." मग त्या दिवशी मी ताईंना फोन केला होता अगोदर. हा तर हा. त्या म्हटल्या, "मी आजारी आहे असं-असं आहे." त्यांनी सांगितलं होतं मला त्यावेळी त्यांनी. अच्छा अच्छा. आणि हां, मग त्यांनी मला सेवा दिली. हा. गोरक हे म्हणा, तारक मंत्र म्हणा आणि अ, हे काळभैरव अष्टक हे म्हणा आणि स्वामींना विनंती करा. हा. तुमच्या कुलस्वामिनींना विनंती करा, की मी ऑपरेशन करायला जातोय आणि रामनवमी होती त्या दिवशीच मी सुरुवात केली आणि अच्छा. प्रगट दिना दिवशी माझे 21 दिवस झाले बरोबर. ओ. आणि त्याच दिवशी माझं ऑपरेशन हे केलं. मग अ, त्यांनी सांगितलं स्वामींचं नाव घेत राहा. हा. हे करा. आता मला 15 दिवस झाले. हो, आज 3 आठवडे झाले. 21 दिवस उद्या होतात. अरे वा. हं. होय, बघा. पण अजून मला थोडं अजून हे होत नाही. पण नाही, डॉक्टरनी सांगितलंय होतंय, आणि हळूहळू वेळ लागतो ना ताई या गोष्टीला. हां, डॉक्टरनी सांगितलंय आणि 2 आठवडे जातील आणि त्यापासून तुम्हाला हे होईल. हा म्हणून हा. अ, होईल होईल, पटकन ते वेळ नाही लागणार, हां, होईल ते हां. व्यवस्थित. हो. ते मला भगतताईंनी पण सांगितलंय, होईल तुम्हाला 100% तुमचं होईल. तुमचं वय जास्त आहे. हा हा. त्यामुळे आधी जशी मिळेल तशी तुम्ही सेवा करा. आता हा. म्हटलं हां, मी सारा अमृत वाचत होते. ते काय मला आता वाचायला दिसत नाही. अच्छा. हां, मग मी ते बंद केले. हा. बाकीची सेवा मी जी नेहमी करायची आहे ती सगळी करते. अरे बापरे. हो, मी सगळी सेवा कौतुक आहे, करते. तर कौतुक आहे तुमचं. 2 तास झाले. पण मी सांगते तुम्हाला, मला जवळ-जवळ हे स्वामी मला हा. जवळ-जवळ 40 वर्ष झाली भेटले होते काय. हो. ओ. सांगते तुम्हाला माझ्या बहिणीनं मला कोल्हापूरला कोठी तीर्थ म्हणून आहे. हा. तिथं ते नवीन झालं होतं केंद्र. मग अच्छा. मला हां, माझी बहीण म्हटली, की हा. तुला एक हे दाखवते चल. मग माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघं जण गेलो. मग त्यांनी आम्हाला तिथं ते जाधव होते, जाधव म्हणून होते तिथं. मग अच्छा. हा. हां, सेवा करणारे. मग हा ते हा. संध्याकाळी 6च्या पुढे करायचे. सर्व्हिस करून येऊन संध्याकाळी 6च्या पुढे त्यांचं असायचं. बापरे. पण मग मी तिथं तिथं मला त्यावेळीला बघा त्यांनी मला सेवा दिली होती. ₹2 पुस्तकाची. आता आपण ही पुस्तकं ₹25, ₹30, ₹40 ला हो घेतो ना, हो ते हो. ₹2 प्रमाणे मला मिळालेली आहेत. बरोबर बरोबर. हां. मग मी त्यावेळी त्यांनी दिलेली तेवढी सेवा केली. पण माझे मिस्टर कसे प्राचार्य होते वारणा कॉलेजचे. अच्छा. हा. मग त्यामुळं मला काय झालं, की संध्याकाळी आणि माझी मुलं हायस्कूलला असल्यामुळे हायस्कूल कसं असायचं सकाळी हा. 7:30 ते 12:30 आणि 12:30 ते 5:30 असं अच्छा. असायचं. हा हा. दिवसभर असायचं. मग त्यामुळं मला परत काय तेवढी मी सेवा केली. हा. सगळं हे केलं. पण मला परत तिकडे जायला जमलं नाही. का जमलं नाही? ही मुलं संध्याकाळी येणार. हा. परत माझे मिस्टर येणार. परत रात्रीचं कसं जाऊन परत यायचं म्हणजे हो. कोल्हापूरला संध्याकाळी 6चीच गाडी होती. हा. त्यानंतर गाड्या नव्हत्या. हा. त्यामुळे मला ते काही जमलं नाही. बरोबर मग मी बरोबर. आता 5-6 वर्ष झाली मी सेवा करते इथं स्वामींची. मी म्हटलं होईल तेवढी बरं. सेवा स्वामी तुम्ही करायची करून घ्या माझी. करायची. जेवढी हां, होईल तेवढी करायची ताई. हां. तेवढी होईल तेवढी तुम्ही करून घ्या. अगदी बरोबर आहे. मग हो. मग खूप मी छान भगतताईंना आहे. पण हे केलं आणि हा अनुभव तुम्हाला मी 2 अनुभव हे केले प्रगत 3 मस्त अनुभव. मस्त मस्त. मी शेअर करते हं. ताई. हं. हां, ठीक आहे. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ. ताई. श्री मी स्वामी बरेच समर्थ. वेळा फोन केले तुम्हाला, पण तुम्हाला फोन तुमचे उचलले गेले नाहीत. हो का? हो, बरेच वेळा केले फोन. अच्छा अच्छा. सॉरी. नाही तसं काय नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी स्वामी समर्थ ताई.